रामराम मंडळी. तर आज मी तुम्हाला खमण ढोकळा हॉटेलसारखा घरी कसा बनवायचा एकदम परफेक्ट पद्धत दाखवणार आहे. ना तुम्हाला याच्यामध्ये रवा वापरायचा आहे, ना कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे, ना दही वापरायचा, ना लिंबू वापरायचा आहे. जी हॉटेलमध्ये वस्तू वापरतात तेच आपल्याला इथे वापरायचं आहे. एकदम प्रॉपर व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला कळेल की ढोकळा परफेक्ट कसा बनला जातो. आणि माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये मी सविस्तर माप दिलेला आहे. आणि हा ढोकळा बनवायला तुम्हाला जास्त वेळ फेटून घेण्याची गरजच नाही. मी तर म्हणतो फेटून घेण्याचीच गरज नाही, मिक्सरमध्ये सर्व कृती करायची आहे. म्हणून हा ढोकळा एकदम सोप्या पद्धतीने घरी कसा बनवायचा ते आज तुम्हाला कळणार आहे. तर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला इथे पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तसं बघायला गेलं की ढोकळ्याला शेंगदाण्याचं तेल वापरतात, पण मी इथे रिफाईंड तेल घेत आहे. माझ्याकडे शेंगदाण्याचं तेल अवेलेबल नव्हतं म्हणून इथे रिफाईंड तेल घेतलेलं आहे. 3 चमचे नाही बरं का, या वाटीमध्ये मी 3 चमचे तेल काढून घेतलेलं होतं. टोटल आपल्याला 6 चमचे तेल पाहिजे. तर आणखीन ह्याच वाटीमध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता ह्यासोबतच इथे आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे. हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण आपण बेसनचा ढोकळा बनवत आहोत, पोट बाधू नये म्हणून फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे आपल्याला हिंग वापरायची आहे. आता इथे आणखीन एक महत्त्वाची टिप, हळद किती वापरायची आहे. हळद इथे जास्त वापरायची नाही. हळद आपण जास्त वापरली की ढोकळ्याला लाल स्पॉट येतात. आणखीन एक दुसरं कारण आहे, ढोकळ्याला लाल स्पॉट काय येतात ते सुद्धा दाखवणार आहे. अगोदर आपल्याला हळद इथे 2 चिमूट वापरायचे, म्हणजे 2 चिमूट भरून हळद वापरायची आहे. त्यापेक्षा जास्त हळद वापरली तर ढोकळा वरतून हलकासा लाल होणार. आता दुसरं कारण, ढोकळ्याला वरतून लाल स्पॉट काय येतात. आता मार्केटमध्ये किंवा हॉटेलमध्ये ढोकळ्यामध्ये दही किंवा लिंबू वापरत नाही. ढोकळ्यामध्ये वापरतात सायट्रिक ॲसिड, म्हणजेच की लिंबू सत्व. आता जे पोहे खायचा चमचा मी दाखवलो, ज्याच्याने तेल घेतलं, त्याच चमच्याने आपल्याला जवळपास पावणा चमचा किंवा अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त सायट्रिक ॲसिड घ्यायचं नाही. एक सायट्रिक ॲसिड जास्त वापरलं आणि हळद वापरलं जास्त तर त्याला लाल स्पॉट येतात. म्हणून आपल्याला हे दोन्ही जिन्नस थोडं जपून वापरायचं आहे. आणि पोहे खायच्या चमच्यानेच 2 चमचे आपल्याला साखर वापरायची आहे. साखरेचा काय उपयोग होतो, ढोकळा गळ्यात अडकत नाही आणि ढोकळ्यामधून एकदम मऊपणा राहण्यासाठी इथे आपल्याला साखर वापरायची आहे. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. साखर वापरल्याने ढोकळा गोड नाही लागणार बरं का, चव बॅलन्स राहते. म्हणून इथे साखर वापरणं गरजेचं आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये तिखटपणासाठी इथे 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, लहान तुकडे करून घ्यायचा आहे, व 2 मिरच्या घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडत असेल बरं का, हे सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चव चांगली येते म्हणून मी इथे मिरची आणि आलं वापरत आहे. आणि थोडंसं बारीक तुकडे करून घ्या मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे बारीक वाटण्यासाठी. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि अगोदर आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकदा फिरवून सुद्धा घ्यायचं आहे, म्हणजेच की चांगल्या प्रकारे हे एकजीव सुद्धा होणार. तर मंडळी, सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा झालेले आहेत आणि एकदम बारीक झालेले आहेत. म्हणजे ढोकळा खाताना दाताखाली मिरची आणि आलं येणार नाही, इतकं मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो. म्हणून ह्याला चांगलं बारीक करून घेणं ही महत्त्वाचं आहे. आता बेसन किती लागेल आणि पाणी किती लागेल ते मी तुम्हाला सांगतो. अगोदर आपल्याला इथे कोणती वाटी एक सेट करून घ्यायची आहे, त्याच वाटीने आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे. आणखीन एक महत्त्वाची टीप, बेसन कधीही एकदम बारीक दळलेलं पाहिजे, जाड बेसन नाही पाहिजे. खमण ढोकळा बनवताना, म्हणजेच की नायलॉन ढोकळा बनवायचा असेल तर एकदम बारीक बेसन पाहिजे. आणि बेसनला कधीही तुम्ही रेडीमेड घ्या किंवा घरचं दळलेलं बेसन घ्या, त्याला चाळून घेणं महत्त्वाचं आहे. पीठ हलकं फुल होतं, त्याच्याने जाळी पडते चांगली आणि स्टेक्चर चांगला येतो. ही झाली एक वाटी, ही झाली दुसरी वाटी. आता पाणी किती वापरायचं आहे, ज्या वाटीने तुम्ही बेसन घेतला त्याच वाटीने आपल्याला इथे 1 वाटी पाणी वापरायचं आहे. आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे. तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये बॅटर बनवत असाल तर त्याच्यामध्ये एक फॉल्ट होतो, म्हणजे एक चूक होते. एकतर बेसनमध्ये चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव होत नाही आणि फेटावं जास्त लागतं आणि कधी कधी त्याच्यामध्ये गुठळ्या निर्माण होतात. त्याच्यासाठी आज आपण मिक्सरचा इथे वापर करणार आहोत. पाण्याचं प्रमाण 1 वाटी टाकलेलं आहे मी. कधी कधी पाणी कमी जास्तही लागू शकतं, म्हणजे थोडंसं पाव वाटी जास्तही लागू शकतं किंवा बरोबर 1 वाटी पाणी लागू शकतं. ते तुमच्या बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून आहे. म्हणून पाण्याचं माप थोडंसं मागे पुढे होऊ शकतं, म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी जास्त सुद्धा लागू शकतं किंवा परफेक्ट 1 वाटी पाणी लागणार 2 वाटी बेसनसाठी. चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव सुद्धा करा आणि 3-4 मिनिटापर्यंत मिक्सरला फिरवतच राहा. त्याने काय होणार, चांगल्या प्रकारे हे फेटलं जाणार, म्हणजे आपण जिथे हाताची मेहनत घेतो ती कमी होणार. तर मंडळी, आपण पाहू शकता परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, घट्टही नाही पाहिजे आणि पातळही नाही पाहिजे. पाहिलं ना, असं आपल्याला रिबन कन्सिस्टन्सी म्हणतात याला, म्हणजे एकदम मध्यम टाईपमध्ये असते. तुम्ही एकदम पातळ बॅटर बनवला तर ढोकळा वाफल्यावर वरतून भेगा पडण्याची जास्त शक्यता आहे किंवा मधून असं पोकळी निर्माण होते, जाळी पडत नाही. म्हणून बॅटरला बनवणंही जास्त महत्त्वाचं आहे. बॅटर चांगलं परफेक्ट बनल्यावरच ढोकळा
एकदम परफेक्ट बनतो. आता काय करायचं, ह्या मिक्सरच्या भांड्यालाच आपण झाकण लावून ठेवूया, एक 10 मिनिटापर्यंत रेस्ट देऊया. बेसन चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे. आता जोपर्यंत बॅटर सेट होतोय त्यासाठी आपण एक खमंग हिरवी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये इथे कोथिंबीर घ्यायची आहे. सोबतच चटणीच्या बाइंडिंगसाठी 2 चमचे फुटाणे नसतील तर 1 ते 2 चमचे भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर सुद्धा वापरू शकता. तिखटपणासाठी 2 ते 3 हिरव्या मिरच्या किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ, थोडेसे कढीपत्ता आणि चव बॅलन्स राहण्यासाठी इथे अर्धा लिंबाचा रस वापरत आहे. तुम्ही वाटलंच तर 1 चमचा दही वापरला तरी चालेल. आता अगोदर ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मगच गरजेनुसार तुम्हाला जसं आवडतं चटणी खायला, पातळ किंवा घट्ट, तितक्या प्रमाणामध्ये पाणी वापरून एकदम बारीक वाटून घ्या. तर पाहू शकता मंडळी, हिरवी चटणी वाटून तयार झालेली आहे आणि मी इतकी पातळ ठेवलेली आहे. तुम्हाला कशी आवडते चटणी खायला, घट्ट किंवा पातळ, त्यानुसार पाणी वापरून अशी मस्त खमंग चटणी नाश्त्यासाठी बनवून ठेवायची. चला तर मंडळी, थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवूत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ. तर मंडळी 10 मिनिटं झालेले आहेत. झाकण काढायचं आहे आणि बेसनला हलकासा घट्टपणा आला असेल. आलेला आहे हलकासा घट्टपणा, पाहू शकता. कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा पाहून घ्या, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर, पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा वापरायचा आहे. इथे या वाटीमध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. या बॅटरमध्ये टाकायचं आहे आणि फक्त अर्धा ते 1 चमचा पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला काही सेकंदच फिरवून घ्यायचं आहे. 30 ते 40 सेकंदावरून फिरवून घ्यायचं आहे. बंद चालू करून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ एकदम फुगेल सुद्धा आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह होणार. एक 25 ते 30 सेकंद मिक्सरमध्ये बॅटरला फिरवून घेतलं की ह्याला केक ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे किंवा एखादी मोठीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे आतून तेल लावून घ्यायचं आहे. केक ट्रेला सुद्धा आतून तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने ह्याला टॅप करायचं आहे, म्हणजे मोकळी हवा ह्या बॅटरमधली निघून जाईल आणि सर्वत्र चांगल्या प्रकारे पसरलं जाईल. आता इथे आपल्याला जास्त वेळ लावायचा नाही, लगेच ह्याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे अगोदरच आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची आहे. कढाईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे, अशी उकळी यायला पाहिजे दमदमीत. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला रिंग स्टँड ठेवायचा आहे आणि हळवारपणे आपल्याला ही केक ट्रेची प्लेट ठेवायची आहे. झाकण लावायचं आहे. गॅस फास्ट करून 12 ते 15 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे. तर मंडळी, ढोकळा वाफते तोपर्यंत आपण इथे ढोकळ्यासाठी फोडणी बनवून घेऊ. तडका पॅन घ्यायचा आहे किंवा एखादा नॉनस्टिक पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी चटकायला लागली की थोडेसे कढीपत्ता टाकायचे आहे आणि आपल्याला मिरच्या अख्ख्याच घ्यायच्या आहे, त्याला मधून चीर मारून घ्यायचे आहे. आता ह्या सर्व जिन्नसांना काही सेकंदच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मिरचीचा हलकासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे. तडका तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता, पण मी जसा हॉटेलमध्ये तडका देतात हुबेहूब तसाच तडका देत आहे. काही सेकंद चमचा चालवलं की मिरचीचा कच्चेपणा निघून गेलेला आहे. आता इथे यावेळेस आपल्याला अर्धा कप पाणी वापरायचं आहे, म्हणजेच की 1 लहान वाटी पाणी वापरत आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे, अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे, चव चांगली येते, आणि अर्धा ते 1 चमचा साखर टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये एकजीव होणार. आणि साखर विरघळेपर्यंत गॅसला मंद ठेवायचा आहे, हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. पाहू शकता मंडळी, 1 मिनिटानंतर पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि खमंग फोडणी तयार सुद्धा झालेली आहे. आता या फोडणीला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे कोमट थंडच करून घ्यायचं आहे. बरोबर 12 ते 13 मिनिटं झालेली झाकण काढायचं आहे. मंडळी पाहू शकता वरतून काय जाळी पडलेली आहे आणि अजिबात ढोकळा फाटलेला नाही. बाजारमधला महागडा खमंग ढोकळा आणण्याची गरजच पडणार नाही. आता ह्या केक ट्रेला काढायचा आहे आणि चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचा आहे. तर मंडळी, केक ट्रे चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे. वरतून इतकी छान जाळी पडलेली आहे, तर आतून किती जबरदस्त जाळी पडली असेल तुम्ही विचार करू शकता. आता अगोदरच ह्याची कडे मोकळी झालेली आहेत आणि ह्याला असं उलटून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे हा वाफला गेला आहे. एखादा पोळीपाट घ्या किंवा असं आपल्याला टेबलावरच कापून घ्यायचा आहे. जसा आकार पाहिजे तसा तुम्ही याला कापून घेऊ शकता. काजू कतलीसारखा आकार कापून घेऊ शकता किंवा जसा आपला ढोकळा चौकोन असतो ना तसाच कापून घेऊ शकता. जास्त कुटाने नाही करायचं आहे, तसा आकारमध्ये आपल्याला कापून घ्यायचा आहे. आणि चाकू एकदम धार पाहिजे. चाकू धार असल्यावरच ढोकळा एकदम परफेक्ट कटिंग होतो, अजिबात वाकडा तिकडा कापला जात नाही. अगोदर ह्याला आकार देतो, मग ह्याच्यावरून आपल्याला फोडणी पसरून घ्यायची आहे.
तर ह्या ढोकळ्याला मी आकार देऊन असं मोठीशा प्लेटमध्ये ठेवलेलं आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला तडका टाकायचा आहे, कारण की पाणीमध्ये एकदम जिरायला पाहिजे. पाणीमध्ये जिरलं की जाळी एकदम मस्त सुटते. असं चांगल्या प्रकारे अगोदर तडका पसरवून घ्या आणि थोडंसं कोमट पाणी असेल तर तडका आतपर्यंत जातो बरं का, आणि मगच खायला एकदम भारी चव लागते. अशा पद्धतीने एकदा तडका देऊन पहा. तर मंडळी, ढोकळा पूर्णपणे तयार झालेला आहे. आता याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. असा जबरदस्त ढोकळा झालेला आहे, तोंडात ठेवताच विरघळणार इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आणि पाहू शकता जाळी काय जबरदस्त पडलेली आहे आणि एकदम मऊ झालेला आहे. हे पहा, एकदम स्पंजसारखा. आणि जाळी पाहिलं ना, काय मस्त जाळी पडलेली आहे, अगदी हुबेहूब हॉटेलसारखा. आतूनही एकदम परफेक्ट शिजला आहे बरं का. मी तुम्हाला एक तोडून दाखवतो. पाहू शकता मंडळी, मधून सुद्धा एकदम जाळी पडलेली आहे. दिसली ना जाळी? एकदम जबरदस्त असा खमण ढोकळा घरच्या घरी तुम्ही सुद्धा बनवू शकता आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.